मी हिराबाई तुषाराम कातुर्डे. माझं 85 वर्ष वय आहे. माझ्या मुलांना त्रास लय झालेला आहे. नाही त्रास झालेला आहे. 8 वर्ष झाले, 8-9 वर्ष व्हायला आली. माझी मुलं धावून दमली. कुठं न्याय भेटाना. माझ्या मुलांना न्याय भेटावा. गुंजवणी धरणग्रस्तांची फसवणूक. प्रशासनाचे डोळे मिटले की व्यवस्थेने गरिबांची साथ सोडली. मौजे धानोरे येथील एका धरणग्रस्ताला हक्काच्या जमिनीसाठी आणि न्यायासाठी थेट मृत्यूच्या दारात उभं राहण्याची वेळ आली आहे. काय आहे हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण? पाहुयात सत्यवार्ता न्यूजचा हा विशेष रिपोर्ट. मौजे धानोरे येथील पुनर्वसन गट नंबर 98/22 या जागेचा व्यवहार तब्बल 40 लाख रुपयांमध्ये ठरला होता. मात्र ठरलेला दस्त ऐनवेळी बदलून एक बनावट आणि खोटा खरेदी दस्त अस्तित्वात आणला गेला आणि हक्काची मिळकत हडप करण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच पीडित धरणग्रस्त दिलीप कुसराम कातुर्डे यांनी तात्काळ प्रशासनाकडे धाव घेतली. पोलीस, तलाठी, महसूल विभाग आणि संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी अर्ज दिले. सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारची सातबारा नोंद करू नये अशी विनवणी केली. पण कायद्याला आणि प्रशासनाला धाब्यावर बसवून एक मोठा डाव खेळला गेला. राजेंद्र दत्तात्रय माशिरे, सुनीता संतोष माशिरे आणि ॲडव्होकेट महेश विठ्ठल ढमढेरे यांनी कागदपत्रांमध्ये फेरबदल केले. तळेगाव ढमढेरे येथे उघड फसवणूक करून तो वादग्रस्त सातबारा बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करून घेतला. प्रशासनाने दखल घेतली नाही, म्हणून अखेर दिलीप कातुर्डे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. गेल्या 8 वर्षांपासून हा न्यायालयीन लढा सुरू आहे. न्याय मिळणं तर दूरच, पण या 8 वर्षांत कोर्टकचेऱ्यांच्या चक्रा मारून कातुर्डे यांचे 10 ते 12 लाख रुपये खर्च झाले आहेत. आज परिस्थिती अशी आहे की हक्काच्या जमिनीसाठी लढणारा हा धरणग्रस्त पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. न्याय प्रक्रियेत होणारा प्रचंड मानसिक त्रास, विरोधकांकडून असणारा जीवाला धोका आणि ढासळलेली आर्थिक परिस्थिती या चक्रव्यूहात अडकलेल्या दिलीप कातुर्डे यांनी आता उद्वेगाने एकच टोकाचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. 8 वर्ष लढूनही जर न्याय मिळत नसेल तर आता जीव देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय उरला आहे? एका धरणग्रस्ताची ही व्यथा प्रशासनाचे डोळे उघडणार का, की एखाद्याच्या जीवाचा बळी गेल्यानंतरच या झोपलेल्या यंत्रणेला जाग येणार? हाच आता मोठा प्रश्न आहे. माझं नाव नवनाथ तुषाराम कातुर्डे. मी राहणार अंतुर्ली, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे, राजगड, तालुका राजगड. आमची जमीन गुंजवणी धरण ह्या पाण्यात गेलेली. याचे पर्याय जमीन, ती जमीन तालुका शिरूर, गाव धानोरे येथे 2 एकर जागा मिळाली. तर तिथे गेलेला असताना तिथील स्थानिक व्यक्ती राजेंद्र माशिरे तो म्हणला की ही जागा माझी आहे, ही जागा मला तुम्हाला द्यावा लागेल. तर नाही म्हणलं, आम्हाला ही शेतीसाठी ठेवायची, विकायची नव्हती. तर ते म्हटले तर तुम्ही कशी वळव्यात टाकता ते मी पाहतो. तर असे म्हटल्यानंतर आम्ही घाबरल्यानंतर जवळजवळ आमचं गाव धानोरे ते अंतरोली 100 ते 150 किलोमीटर आहे. त्यामुळं आणि त्या भीतीपोटी आम्ही ती जागा घ्यायला तयार झालो. दमदाटी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दमदाटी वगैरे करत होते धमकी आणि तुम्हाला धमकी दिल्यामुळे तुम्ही ती जागा त्यांना द्यायला तयार झालो. तुम्ही जागा शिरून दाखवा, त्यातमध्ये जागेमध्ये शिरून दाखवा, जागेमध्ये शिरून दाखवा. मग ते काय म्हणले, तुमची काय किंमत असेल किंमत सांगा, मी ती किंमत तुम्हाला देतो. तर ती किंमत आम्हाला 40 लाख रुपये किंमत ठरली. कोणत्या वर्षी? ते जमिनीचं खरेदी करायच्या अगोदर एक 7-8 दिवस खरेदी करायच्या अगोदर 4-8 दिवस पहिली किंमत ठरली. ती केल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथं बोलून घेतलं खरेदी करायला. म्हणले ठीक आहे, म्हणलं चालते म्हणले. तिथं गेल्यानंतर त्यांनी 16 तारखेला तिथं बोलवल्यानंतर तिथं त्यांनी आम्हाला काय केलं, चेक बी 40 लाख दिले, खरेदी करत दाखवलं. 40 लाखाचे चेक दिले. चेक दिल्यानंतर त्यांनी काय केलं, ते म्हणले की आज 40 लाखामध्ये ठरला. 40 लाखाला व्यवहार ठरला. आणि त्याची दिवस 16/8/2017ला खरेदी करायचं, 17ला खरेदी करायचं ठरल्यानंतर तिथं आम्ही गेलो असताना त्यांनी आम्हाला काय केले, 40 लाखाचे चेक दिले, खरेदी करत दाखवून चेक दिले. चेक दिल्यानंतर थोड्या टायमाने काय केलं, त्यांनी म्हणले आवडले, म्हणले आज लय गडबड आहे, तर तुम्ही परवा दिवशी या. तर चेक त्यांनी ते परवा दिवशी तारीख टाकून 18 तारीख टाकून ती चेक दिली. 16/8
2017ची तारीख टाकून आम्हाला चेक दिले. नाही 18 तारीख टाकून ते आम्हाला चेक दिले त्यांनी. चेक दिल्यानंतर ठीक म्हणले तुम्ही परवा दिवशी या. मग आम्ही परत गेलो. परत आता ते अंतर काही जवळ नाही. मग आम्ही पुण्यातल्या पुण्यात मुक्काम केला. काय म्हणलं आपलं एवढं रनिंग होणार नाही अंतर लांब असल्यामुळे. तिथनं आम्ही ते ठरलं, त्यांनी दिवस दिल्या ठरल्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यावर त्यांनी काय केलं की खरेदी खत वगैरे दाखवले आणि 40 लाखाचं. आणि त्यांनी आता काय त्यांच्या मनात असतं ते आम्हाला काय माहिती. आम्हाला चेक दिल्यामुळे आम्ही काय केलं की चला चेक दिल्यात, वर खरेदी खत दिसतंय तर आमच्या त्या सह्या करा. त्यांनी गडबड केली की आम्ही नंबर लावले, तुम्ही पटापटा सह्या करा. सह्या केल्यानंतर त्यांनी आता काय माहिती त्यांनी काय त्यांना फसायचं होतं काय केलं. तर त्यांनी काय केलं, ते 5 जण होते, 5 जण ग्रुप होता त्यांचा. 5 जणांनी तुम्ही पटकन असं का जाणवलं की ते तुमची फसवणूक करतायत? काय कारण की तुम्हाला असं ते नंतर काय आलं की चेक म्हणलं ते खरेदी खत वगैरे त्यांनी 40 लाखाचं खरेदी खत दाखवलं. तेव्हा मी सह्या केल्या. त्यांनी काय आतमध्ये काय कागद ठेवला का काय दुसरे कागद ते आमच्या काही त्यांनी म्हणलं होतं. तर त्याला काय म्हणलं आता तू ते 40 लाखाचं खरेदी खत केलं ना त्याचा आम्हाला एक डॉक्युमेंट दे, आम्हाला बँकेमध्ये चेक भरायच्यात. तर तो म्हणला डॉक्युमेंट मिळत नाही म्हणला लगेच. म्हणला अहो म्हणलं चेक भरायच्यात मला. उद्या तू विचारलं कशाचे चेक आहे, कुठले चेक आहेत, आम्हाला ते म्हणलं प्रूफ काहीतरी पाहिजे. तर तो टाळटाळ करायला म्हणलं टाळटाळ. मग संशयदारा मला वाटला की हा आपल्या खरेदी खताची कॉपी काय आहे ना. त्यानंतर मग संशय वाटल्यानंतर मी ह्याला गेलो खरेदी ऑफिसला. तिथनं ते खरेदी काढलं. खरेदी काढल्यानंतर ते खरेदी खत 40 लाखाचं नव्हतंच. ते 40 लाखाचं खरेदी खत मला ते मिळालं नाही. तिथं 20 लाखाचंच खरेदी खत मिळालं. मी त्यांनी थोडक्यात माझे कागदपत्रामध्ये बदल करून माझी फसवणूक झाली. जे व्यवहार हा. 40 लाखाचं खरेदी खत सांगून तुमची फसवणूक केली, 20 लाखाचंच खरेदी खत केलं. 40 लाख वर 40 लाखाचं खरेदी खत होतं. मग त्यांनी काय केलं, पानवलगडे जायचा आणि सही करा, साहेब बाहेर जायच्यात, उशीर झालाय म्हणला आणि पटपट सह्या केल्या. ते पान आम्ही चेक दिल्यामुळे आमच्या काही ध्यानीमनी काहीच नाही. आम्ही चेक नंबर पण टाकलेले आणि चेक दिलेले, त्यामुळे ध्यानीमनी काहीच नाही. आणि पटपट त्यांची लोक ठेवली ती आणि पटपट पानवर आम्ही सह्या करायचो. वरती दिसते ना 40 लाख. बरं आतमध्ये काय केलं आम्हाला काय माहिती. म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स वाचायला पण दिले नाही? नाही दिले. ते वर आहे ना 40 लाखाचे दिसतंय. चेक दिलं आपल्याला, आपल्या ध्यानीमनी काहीच राहिलं नाही ना. वरती ठेवलेले त्याच्या सह्या केल्या. खालपर्यंत त्यांनी पटपट. आता वरती आपण वाचतोय, खाली काय गोंधळ केला आपल्याला काय माहिती. बरं ते म्हणले साहेब उशीर झालाय, साहेब जाते आणि परत तुमची चक्कर होईल. बरं अंतर खूप लांबचं, पहिले एकदा जाऊन आलो परत. आता परत यायचं म्हणलं त्या गडबडीत आम्ही केल्या. म्हणलं आता काय एवढं काय आपले चेक दिलेले एवढं काय फसवणार आहे का या दृष्टिकोनातून केलं सह्या. तुम्हाला असं जाणवलं की आपली फसवणूक झाली आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय पावलं उचलली, पुढे काय प्रोसेस केली? मग ते खरेदी काढल्यानंतर खरेदी खत 40 नाही 20 त्यांनी केलं. काढल्यानंतर आपले जाणवलं की आपली यांनी फसवणूकच केली. मग तहसीलदार, सर्कल आणि तलाठी यांना लेखी अर्ज दिला. ते सुद्धा 15 दिवसाच्या आतमध्ये 8 ते 10 दिवसात की ही नोंद करू नका, आमचा असा प्रकारे फसवणूक झालेली आहे की 40 लाखाच्या ऐवजी यांनी 20 लाखाचंच खरेदी केले, आमची फसवणूक झाली, याची नोंद करू नका. तरी पण त्यांनी नोंद 7/12 नावं लावून घेतली. त्यांनी तलाठी सर्कलने 7/12 त्यांची नावं लावली. अर्ज दिल्यानंतर सुद्धा तात्काळ झालं तुमचं? हो 7/12 हा 7 नावं लावली त्यांनी. आमच्याकडे पोच आहे ती अर्ज दिलेली आमच्याकडे पोहोचे. जमिनीचा जो तुमचा व्यवहार झाला, या व्यवहारामध्ये तुमच्या मते तुमची फसवणूक कोणी केली? फसवणूक राजेंद्र दत्तात्रय माशिरे, सुनीता माशिरे त्याची भाऊज आहे. आणि एक ॲडव्होकेट डॉक्युमेंट बनवतो ना महेश विठ्ठल डमडेरे, हे संगनमत करून माझी फसवणूक केली. चौकीला वगैरे अर्ज दिली, कोर्टात केस दाखल केली. 7-8 वर्षे केस आज चालू, 7-8-9 वर्ष झाली केस चालू आहे. 8-10 व्यवहार झाल्यानंतर जागेचा हा. व्यवहार झाल्यानंतर फसवणूक झाल्यानंतर 7-8 वर्ष तुम्ही ऑलरेडी ही प्रोसेस करत होता नाही? हा आतापर्यंत निश्चित तारखेवर तारीख कुठलाही नाही, काही त्याचा काहीच पर्याय मिळाला नाही. 10-15 लाख रुपये माझे असे पाण्यात गेले. लोकांना पैसे ओढून लोकांचं कर्जबाजारी झालो जाम. केस कोर्ट कचेरी चालवली म्हणजे. आणि केस पुण्यात होती तोपर्यंत आम्ही तारखेला काय जायचो. वाटत नव्हतं. आता केस त्यांच्या शिरूरला गेली. शिरूरला म्हणजे त्यांच्या त्यांची एरिया एरियात गेली. ती परत भीती त्यांची
धमकी देणं, मारणे, जीव मारणे, पोलीस स्टेशनला अर्ज बी दिलेला आहे. ही धमकी देतात, जीव मारीन, काय करेन, एवढं अर्ज बी चौकीला सांगा. आता कसं अर्ज जायचं दिलेला. शिरूरला जायचं कसं सांगा ना. आणि 10 वर्ष 8 वर्ष झालीच असतात. 8 वर्ष झाली. पैसे आता वैतगून गेलोय की पैसा आणायचा कुठून. शेवटला असं वाटतं की काय करावं काय नाही. शेवट असं आता वाटतं काय की झालंय आत्महत्या करावी काय. आत्महत्येशिवाय पर्याय राहिलाच राहिला नाहीये. करणार काय न्यायच काय मिळाला. 8 वर्ष झाली. करणार काय. बरं ही आमची धरणग्रस्ताची जागा आहे, हक्काची आमची जागा आहे. सांगा ना तुम्ही. वैतून गेलोय. काय करावं नेमकं. एवढं करून ते करून राजेंद्र माशिरे असा म्हणतो, तुम्ही वकिलाकडे जा, न तर आमदारकडे जा, न तर खासदाराकडे जा, माझं कुणी वाकडं करू शकत नाही तर नाही. मंत्र करा. असे मी लय बघितल्यात. मी कुठं पळाला तरी माझं काही वाकडं करू शकत नाही कोण. इथपर्यंत एवढी धमकी देतो तो. आता काय करायचं, पर्यायच उरला नाही. कुणाकडे जावं, काय करावं. आम्ही शेतकरी, हातवलं पोट आहे आमचं. हे बघा आम्ही शेतकरी आहे. जे काय गावाला जागा होती ती पाण्याखाली गेली आणि जी काय त्याचा मोबदला भेटला होता खाली त्यात आमची फसवणूक झालेली आहे. पण आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय आता. आमच्या 3 भाऊचं कुटुंब आहे, त्यांची मुलं आहे. ते एवढं कुटुंब कशा पोसायचं. तर ह्याचा न्याय महसूल मंत्र्यांनी आम्हाला द्यावं ही एवढीच आमची हॅलो शेठ, नमस्कार. नमस्कार. झालं तर जेवण? झालं की जेवण झालं. तुमचं झालं? काय तू बसली जेवायला शेजारी म्हणलं थोडा बात करायला वेळ लागली. मग झालं का नाही? थोडा बात राहिला 2-3 तास. ते कसं काय करायचं त्या कातुर्ड्याचं? तुम्हीच सांगायचं ना आम्ही ऐकायचं. काय ते त्याचे पण एवढ्या बोकाचे पैसे मागायचे. काय केलं बघ, पैसे मागायचे ते. त्याला आहे ना बरं का, हा त्या तिघा भावांना हा आणि तुम्ही सगळी या इकडे. हा ते एकदा पैसे नेटून टाक. कधी त्यांना कसं काय काय करायचं त्या? परवा दिवशी बोलवा हा. काय आणि त्यांचं ते ना आपण डॉक्युमेंटला टाकून घेऊ. ते चेक एक सगळं चेक आहे ना तुम्ही हा काय हा ते सगळं घेऊन या. चालेल. तसं डायरेक्ट आज 40 लाख रुपये ना हा. काय हा त्या खरेदी करताना टाकू. चूक दुरुस्ती करून घेऊ हा आणि त्यांना हा देऊन टाकू. 40 लाख खरेदी करायला आल्यावर त्यांना काय अडचण आहे का? नाही ना. मग त्यांना तर सांगा. आणि परवा दिवशी घेऊन या. मी इथं वकिलाला सांगून देतो हा की मग ते नंबर लावून आहे ना हा 40 ते 20 लाख चेक आणि पहिले 20 लाख हा आणि 40 लाख चेक टाकून हा ते डॉक्युमेंट दुरुस्ती करून घेऊ हा आणि मग व्यक्तीच्या मागायला देते नोकर. हा ठीक आहे, धन्यवाद, आभारी आहे मी. त्यांना हो का त्यांना पण त्यांचं डॉक्युमेंट मिळत 40. हा 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 माझे पण मला डॉक्युमेंट 40 मिळतात. आणि जी स्टॅम्प ड्युटी असं त्या 20 लाखाची हा ती त्यांनी भरायची. कोणी हा बरोबर आहे. कातोड्यांनी भरायची. हो हो हा हो हो आणि ते क्लिअर करून टाकू. त्यांचं त्यांना पैसे देऊ टाकू. हा विषय संपून टाकू. हा धन्यवाद, आभारी आहे. हा कसं आहे आता मामा हो का हा ती जरी कुठे पळाली तरी आपल्याला पण पळता येते. हो आता आपण डॉक्युमेंट 20 लाखाचे मला काही 20 लाख वरच खर्चात गेलं तरी मी काय देणार नाही. हो आणि कोणी काय प्लॉटवर येत नसतं. बरोबर आहे. हा पण कसं आहे आता तुम्ही आणि ते मामी ते पाहुणं सगळे तुमच्याकडे येतात. याकडे त्याचा विषय निकटून टाकू. परवा दिवशी हा तुम्ही सगळे ते घेऊन या आणि दुरुस्ती बनवून घेऊ हा आणि 40 लाख रुपये डॉक्युमेंटला टाकू. हा पण मी त्याचा 1 रुपया देणार नाही. त्यांनी त्याच्या 20 लाखाची ड्युटी त्यांनी भरायची काय असेल. बोलतो रे मी तसं. हा बोला त्यांना. आता एक थोडस तुमचा आधार आला मला. एक गाजभर जास्त खाऊ का आता? नाही खावा. आता हे सगळं करायचं तुमच्या त्या मामीमुळे करायचं. आता कसं आहे हा आपलं संबंध आहे हा त्यांच्याशी काय आपलं जास्त संबंध नाही आलेला. हा 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 मग तुम्ही त्या पद्धतीने परवा दिवशी बोलवा द्याला सगळ्यांना. हा ते काय ती चौघ आली ना हा तरी चालेल. ते दुरुस्ती लेख होईल. बाकी आपण मान्यता लावू हा काय हा आणि ते करून टाकू. 40 डॉक्युमेंटला टाकून देऊ. हो का? आणि ज्यांना मला कुणाला पळाली आणि काय झालं तरी मी काय कुणाला घाबरत नाही. हा पुढे ते कुणाकडे गेले ना ती इकडे हा
तर त्याला वाटतं की ह्याच्या केल्या त्याच्या केल्या होईल काय, पण मला काही फरक पडणार नाही. फक्त तुमच्यामुळे आता करायची त्या मामी तुम्ही आता ते नको वाटत कसं असतं, तुमचं नातं आहे पण आमच्या त्रयस्थ माणसामुळे तिथं नको वाट. मग त्या पद्धतीने आपण करून घेऊ. तुम्ही त्यांना उद्या सांगा आणि मला उद्या मग त्यांना फोन केला नाही तर आता त्यांना फोन करा, मला परत थोड्या वेळात सांगा. आता सकाळी जाता झोपली असेल गावाला लवकर झोपतात. हा मग सकाळी फोन करून सांगा. परवा दिवशी वकिलाला सांगतो आणि ते दुरुस्ती करून टाकू. नाही आपण 20 लाख केलं तर रात्री 40 करून देऊ. आपल्याला काय फरक पडत नाही. पैशातून त्याच्यातून आपल्याला पाहिजे. आपल्याला फक्त त्या पैशातून याचं स्वरातलं जेवढं गेल्या तेवढं कट पाहणार मात्र पाहणार. हा 40 मधून होईल. हा 40 मधून नाही हा ते आपलं स्टॅम्प ड्युटीचे पैसे त्यांना भरायला लागणार नाही 20 लाख. हा लागू दे. हा मग काय आपल्याला अडचण नाही. करून टाकू. हा चालतंय. या घेऊन त्यांना परवा दिवशी. हा हो हा हॅलो. हा बोला की. कसं झालं हा हा तसं काय पुढं करायचं काय वगैरे आता मागे मी हाल जोडतो. काय उद्या बसायचं ठरलंय ना वाटतं. हा उद्या बसायचं ठरलंय. काय तुला फोन केला का का तर तेव्हा फोन नाही घेत तुम्हाला त्या दिवशी म्हणत नाही. तुम्ही आम्हाला समजवून सांगितलं की घ्या फोन. आता मी पुढं काय बोलू. मग त्याने घेतलं नाही मग आपण काय त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणलं फोन विचारा. कसं काय करायचं तुमच्या मनात काय. आमच्या मनात काय नाही. आम्ही तर पैसे द्यायलाच बात झाले. तुम्ही उद्योग वाढत आहे ते काय करायचं बाकी काय नाही उद्योग कुणी वाढवलं. कोणी त्यांनीच वाढवलं. आम्ही काय वाढवले जाऊ. आम्ही म्हणलं तुम्हाला देणार नाही तुम्हाला पैसे पहिल्यापासून आहे का देणार असं आहे का. आम्ही म्हणलं तुम्हाला देणार नाही पैसे. उद्या किती वाजता येतात. उद्या बघू आता ते कधी फोन करतात त्याच्या मग सकाळचं कोण 11-12 वाजेपर्यंत. कोण कोण फोन करणार आहे. त्यांचा कोण पाहुणा होता त्यांनी फोन केला. हा म्हणला की 12-12:30 वाजेपर्यंत या म्हणला पुण्यात. त्यांचा पाहुणा कुठला शिरूरचा का वेल्यातला. शिरूरचा होता कोणतरी. आता तुम्ही कुठे आहे. तर मी घरीच आहे. तर उद्या म्हणलं मग असं त्यांचा फोन आला की 11-12 वाजता निघायचं आणि तुम्हाला फोन करायचं तुम्ही कुठे तुम्हाला भेटून मग बाकीचं आहे का नाही. काय आता माझी इच्छा होती मी फोन टाकायचं. आणि आम्ही कुठं काय आम्ही म्हणलं वाढवणार आहे. आम्ही काय मिटवायच्याच भूमिकेत आहे. पण ते बसून मिटलं पाहिजे. ते तिकडून साहेबागात म्हणणार तुम्ही असंच केलं तसंच केलं. पण ते आपण मी किती आला तुमच्या तिथं बसायला. कबूल आहे पण कसं वाटतं योग्य नाही. आणि एवढं मी सांगितलं म्हणलं तुमची 40 आहे 40चं डॉक्युमेंट लिहून घ्या. तुमची काय स्टॅम्प ड्युटी देते तुम्ही करा. मला काय पडलंय तर मला काही 40 द्यायच्यातच ना. आता द्यायचं काय 40 द्यायचं काय 40 तर द्यायच आहे ना. हा बरोबर. मग आपण समजा मी तुम्हाला म्हणलं का मी तुम्हाला 20 लाख देणार 40 लाख देणार नाही. आतापर्यंत एवढे दिवस म्हणलं तुम्हाला. मग समजा मला द्यायचंच नसतं तर मी म्हणलंच नसतं तुम्हाला 40 देतो काय. माय द्यायचे मी तुम्हाला द्यायचे म्हणून मी सांगतो 40 लाख रुपये तुमचं तुम्हाला घ्या. स्वराचा विषय मग आपल्याला बघतो. मग त्या हा मग तुम्ही सांगा काय त्यांना उद्या बसून फायनल करून टाकू. तुम्ही दुही पार्टीची मला मजुरी आढळला असं मला म्हणायचं. नाही मी काय सांगतो ऐका. पहिल्यापासून आम्ही तुम्हाला काय विचारल्याशिवाय केलंय का. नाही केलं पण कसं वाटतं की जायला ते तुम्ही जवळ दुही जवळची. आता याला पर्याय काय काढावा कसं करावं काय करावं. लोकांच्या पुढे आपण काय बोलायचं. मी काय सांगतो तुम्ही सांगतो ती पोरवलीच्या त्यांचं त्यांना 40 लाख भेटते. तुम्ही त्यांना फक्त सांगायचं कधी द्यायचं काय करा बाकी काय विषय नाही. चालेल या मग पुण्यामध्ये बोला. हा चालतं त्यांना पण ती सगळी पाय बरं का शेवटचं इथे
परत मीटिंग नाही फिटिंग नाही तिकडे जस भारीत गेली तुझ्या मला नको देते. आणि मी माझ्या पद्धतीने मग मी काय सोडून देईन पण मी नीट करीन याच्यात. मला काय त्या तेवढ्या जमिनी नाही आलं त्या दोन्ही. बरोबर आहे तुमचं. आपल्याला जर त्रास झाला ना की आपण 100% दुसऱ्याला त्रास करणार. मग कसं त्या विषय तुम्ही आपल्या घरी आलेले आपल्या काय त्या भानगडीत पडायचा विषय नाही. पण एकदा जर पडायला लागलं मग ती लय पुढची बोलत असत तर मग आपल्याला कसं आहे आई चांगलं सगळं चांगलं राहिलं पाहिजे. आपण त्याला म्हणलं असतं तुम्हाला 20 लाख देणार 40 देणार नाही मग आपण चुकीत होतो. नाही बरोबर तुम्ही 40 लाख त्यांना द्यायला तयार आहेत तुम्ही. आपण तसं काही त्यांना म्हणलं देणार नाही. त्यांच्या गाडीत एवढा गेला किडा आलाय रांडाची. हा मग ते आलाय ना मग तसं असलं मग या का सगळ्यांना मार्ग आहे. काय उद्या काय आम्ही काय त्यांची फाशी आहे त्यांचा काय मर्डर केलाय का काय करायचं आम्हाला फाशी बरोबर करेक्ट करेक्ट. हा ते काय घाल ते कोर्टात जातील काय शाटू पडणार काय करणार कोर्ट काय आम्हाला काय फाशी देईन का काय तर नाही ना तसं काय मग होईल कागद जे कागदाव असेल तसं तेवढंच पैसे भेटतात मग कोर्टात गेले. नाही ते मला जरा वेगळंच मी सांगितलं. हा जे वकील झाले ते एक जागी ते म्हणले जरा थोडंसं वेगळं वाटतं. ते म्हणलं वेगळं वाटलं तरी आमची घरातली लोक आहेत आम्ही आमचं बघू असं मी म्हटलं. यावा काय तुम्हाला सांगतो वाटतं घालणार मी असतं याला मिटवायचं म्हणलं ना मग कोणी नसेल वकील नाही पिकेल नाही. मी रोज त्या वकिलांचे बे याला वाढवलं ना वकील 4 रुपये मिळतो मग गोड बोलू. पण नंतर काय होतं ना जे त्याला निपटायला लागत तुमच्या माहिती. आता तुमचं वय जे आहे तुम्हाला माहिती सगळं. हा ठीक आहे मग बघा आता कसं काय करायचं काय आता तुम्हाला तुम्ही शेत म्हणलं आम्ही चांगलं केलंय खूप नाही मी काय चांगलं सांगतो ऐका. नाही मी काय सांगतो ऐका आम्ही तुम्ही माणसांचं सुधारणार आहे. तुम्हाला विचारून सगळं केलेलं आहे. तुम्ही म्हणले ना उद्या त्यांना 60 लाख द्या 60 लाख द्या ना उद्या म्हणले तुम्ही 1 कोटी द्या कोटी द्या ना. पण जसं ठरलंय तसंच आहे. नाही त्यांचं 40 त्यांना मिळालं त्यांना काय करायचं. हा मग तेच आहे आपण काय त्यांना म्हणलं का. हा तर आता काय आहे आपण एक जागी बसू बसल्याशिवाय काय होणारच नाही. हा मग तुम्ही त्यांना सगळ्यांना बोलून घ्या आपण एक जागी बसू आणि ते विषय मिटून टाकू. नात्यातून नाही चिडले ना झाले. नाही तुमच्यावर नाही कोण चिडणार तुमचा हक्क आहे तेवढा मी सांगतो ना तुम्हाला. नाही हक्क कबूल आहे तुमचं. मी आता एक परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही बोलला ते खरं बोलला. दुर्विभोग त्याचा असा होतो की जायला झालं काय केलं काय असं होतं ना. नाही बरोबर आहे पण तुमची शब्दाच्या पुढे आम्ही नाही ती पण नाही. तुम्ही ते उद्या बसून मिटून टाका. पण मिटवताना ती सगळी लोक पाहिजे काय आणि ते विषय एकदा फायनल परत त्याचे वेळ नाही तारीख नाही काय नाही मग ज्याची त्याच्या मार्गाने जेम केली करायची. त्याने न विचारता असं केलं मला अवघड गोष्ट आहे ती असू द्या. त्यात बसल्यानंतर निर्णय घेऊ. हा चालते धन्यवाद. जेवण झालं का. नाही जेवण नाही झालं आता जेवण करायचं. कसं होतंय आता मी मध्यस्थी तुमच्या दोघांच्या तुमचा साक्षीदार माझ्या डोक्याला ताप झाला ना असं मला वाटतं. नाही तुम्हाला आमचा पण एक साक्षीदार आहे की तुमच्या बरोबर तुम्ही का टेन्शन घ्या. नाही आहे कबूल आहे पण कसं वाटतं नको वाटतं. नको वाट या का नको ज्यावेळेस आम्ही नाही म्हणलं असतो ना मग त्यांनी हे करायचं होतं. त्यांनी उद्योग केल्यात त्यांचं त्यांनीच निपटायचं. त्यांची कसे ओळख वरपर्यंत हो मी माझी ओळख दाखवतो मग त्यांना आपलं मी टीव्हीला पेपरला देऊ नका लांबपर्यंत गेलेत ते. मी काय का मी प्रामाणिकपणे सांगतो मी मध्यस्थी की असं होऊ नये आपल्यामध्ये. तालुक्यामध्ये आपलं नाव जाऊ नये असं मी त्यांना नेहमी वारून सांगतोय की बाबा हो आपण एक जागी बसलो प्रेमाने बसलो. तुम्हाला एक जागी बसताना टीव्हीला पेपरला देणं हे करणं ते करणं योग्य नाही असं मी म्हटलं. त्यांनी ते ऐकलं. बाकीचं काय बोलू तुम्हाला आता. मी तुम्हाला बघायचे काय म्हणलं तुम्ही सांगता मी पण ऐकलं ते पण ऐकलं. बरं ठीक आहे चालेल. बोलून त्याचा उपयोग नाही. आपल्या आपल्या घरात मिटलं दुसऱ्यातून त्याला कळलं नाही पाहिजे असं एक तुमचा प्रश्न आहे. धन्यवाद. आपलं हे करा त्याला बोलून घ्या ते क्लिअर करून टाकू. ठेवू का आपली काय त्याला अडचण नाही
त्यांचं पेमेंट त्यांना मिळून जाईल. आपल्याला क्षेत्र क्लिअर करून जाईल. हा? हा. तुम्ही मला सांगा मग तरी बसायचं. हो चालते. जेवण झालं का? हो सर. नाही जेवण नाही. हो का? हो आनंदाची गोष्ट. चालतं. तुम्ही सांगा मला फोन करा संध्याकाळी. हो कधी खातो हो करतो. हा.